गेल्या वर्षी पहलगाम इथल्या बैसरन पठारावर किंवा व्हॅलीमध्ये दहशतवादी हल्ला झाला होता आणि अनेक पर्यटकांनी आपला जीव गमावला होता। या पर्यटकांचा जीव वाचवणारा आदिल सय्यद शाह दहशतवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झाला। आदिल शाह सारख्या जागरूक नागरिकांमुळेच हल्ल्याच्या वेळी अनेक पर्यटक वाचू शकले। आदिल शाह पर्यटकांना घोड्यावरून फिरवण्याचं काम करायचा। पहलगाम परिसरात आदिल शाहचं कुटुंब अतिशय हलाखीचे दिवस काढतंय। ही गोष्ट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लक्षात आली। त्यांनी तात्काळ आदिल शाह याच्या कुटुंबियांना नवीन घर बांधून दिलं। हे नवीन बांधलेलं घर आज आदिल शाह यांच्या कुटुंबियांना दिलं जाणार आहे। यावेळी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम तिथे उपस्थित राहणार आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्यांच्याशी संवाद साधणार आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या मदतीमुळेच आदिल शाह यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या नव्या घरात एकनाथ शिंदे यांचा मोठा फोटो देखील लावलेला आहे। थेट जाऊया आपण उदयकडे। उदयशीच बोलूया। उदय, तो पहलगामचा भ्याड दहशतवादी हल्ला 1 वर्ष पूर्ण झालंय, पण आत्ता तू त्या घरी आहेस ज्यानं अनेक पर्यटकांचा जीव वाचवला, आदिलच्या घरी, काय सांगशील? सुवर्ण, मी आता आदिल शाह यांच्या घरी आहे। पहलगामपासून जवळपास 1 तासच्या अंतरावरती आदिल शाह यांचं मूळ गाव आहे। त्या मूळ गावी आदिल शाह यांच्या कुटुंबियांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने हे नवीन घर जे आहे बांधून देण्यात आलेलं आहे आणि या नवीन घराचं नाव देखील आदिल शाह यांच्या कुटुंबियांनी आनंदनाथ सदन असं ठेवण्यात आलेलं आहे। हे नवीन घर आहे ज्याचं आज आदिल शाहच्या कुटुंबियांना इथे राहण्यासाठी देणार आहे। नवीन घर बांधण्यात आलेलं आहे। कशा प्रकारे एकूण हे घर बांधण्यात आलं आपण इथे पाहू शकतो। हे फुलांनी सजवण्यात आलेलं आहे कारण आज आदिल शाह यांचे कुटुंबीय आज इथे उपस्थित आहेत आणि एकूण आपण पाहतो आहोत की हे घर कसं आहे। आपण घरामध्ये प्रवेश केल्यानंतर आपण समोर आपण पाहतो आहे की उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचा फोटो जो आहे मोठा इथे लावण्यात आलेला आहे आणि त्यांच्या सहकार्याने इथे जे घर बांधण्यात आलेले ते घर कसं आहे ते देखील आपण इथे दाखवू शकतो। अतिशय चांगल्या प्रकारे उत्तम दर्जाचं घर जे आहे इथे बांधण्यात आलेलं आहे शिवसेनेच्या वतीने आणि आपण पाहू शकतो याच घरामध्ये आता आदिल शाह यांचे कुटुंबीय जे आहे ते राहायला येणार आहे। त्यांनी आभार व्यक्त केलेले आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं, कारण त्यांनी खऱ्या अर्थाने मदत जी आहे त्यांच्या कुटुंबियांना आवश्यक ती मदत जी आहे ती केलेली आहे। आदिल शाह यांचं कुटुंब अतिशय गरीब कुटुंबातील आहेत आणि आपण पाहतो आहोत समोरही त्यांचं स्वयंपाकघर आहे। स्वयंपाकघर देखील अतिशय उत्तम प्रकारे इथे बांधून देण्यात आलेलं आहे। स्वयंपाकघरामध्ये लागणाऱ्या वस्तू देखील त्यांना इथे पुरवण्यात आलेले। संपूर्ण पाहतोय की थंड प्रदेश आहे त्यामुळे गिझर इथे मोठ्या प्रमाणात आवश्यक असतात। गिझरपासून स्वयंपाकघरातले सर्व गॅस सिलेंडरपासूनच्या सर्व आवश्यक घरामध्ये लागणाऱ्या वस्तू ज्या आहेत त्या त्यांना देण्यात आलेल्या आहेत। बाथरूम देखील इथे अतिशय उत्तम प्रकारे बांधण्यात आलेले आहेत। घरामध्ये आपण पाहतो की वरती देखील त्यांना एक राहण्यासाठी वरचा मजला जो आहे तो उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि एकूण आपण पाहतोय की आदिल शाह यांनी जे पर्यटकांचे जीव वाचवले, प्राण वाचवले, त्यानंतर त्यांचे कुटुंबीय जे आहे ते उघडं पडलेले। कारण आदिल शाह हा एक घोडेवाला होता आणि घोड्याचा व्यवसाय त्यांचा होता पारंपरिक आणि त्या व्यवसायातून आपण पाहतोय की त्यांना उपजीविकेचं साधन होतं। मात्र आदिल शाह यांच्या मृत्यूनंतर, कारण दहशतवाद्यांच्या या भ्याड हल्ल्यानंतर आपण पाहतोय की आदिल शाह हे जे कुटुंबीय जे आहे ते उघड्यावरती आलं होतं आणि त्यानंतर आपण पाहतो आहोत की त्यांच्या कुटुंबियांना एक सहारा देण्याचा प्रयत्न जो आहे तो शिवसेनेकडून केला जातो आहे। गेल्या वर्षी आपण पाहतो की इथे ज्या प्रकारे सर्व सांत्वन करण्यासाठी लोक आले होते, मात्र त्यांना इथे जे आहे खरी आवश्यकता होती ती सहाऱ्याची होती। त्यांना इथे मोठ्या प्रमाणात इथे आवश्यकता होती ती त्यांना इथे दिलासा देण्याची, एक आर्थिक स्थैर्य देण्याची, ते आर्थिक स्थैर्य जे आहे ते त्यांना इथे देण्यात आलेलं आहे आणि आपण इथे पाहतोय की शिवसेनेच्या वतीने ते त्यांना देण्यात आले।